प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून, पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघेही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर. त्यामुळे तुम्हाला जेवढं मोकळं वाटतंय, व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून, या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने जात नाही, पात नाही, धर्म नाही, फक्त त्यांच्या अंतःकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली. आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यातनं जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं. आणि आज तीच वेळ आली आहे. अनेक निवडणुका आठवतात. 1995 ची रजनीताईची निवडणूक आठवतीये. कॉलेज जीवनात होतो, रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि संबंध जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत, माझ्या भगिनी आहेत, मी उभा आहे, तुम्ही निवडून द्या. जयसिंग काका पाटलांना उभा केला, कधी बघितलं नाही जात पात काय, मी उभा आहे, जयसिंग काका निवडून आले पाहिजेत. 1999 ला सुरेशांना आपण दोघांना उमेदवारी दिली. तुम्ही दोघांना उभं केलं, दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आहे, यांना निवडून द्या. भैयासाहेब 2004 ला तुम्ही उमेदवार, तुम्ही उभा राहिलात. तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही, गोपीनाथ मुंडे उभा आहेत. आपल्यापैकी अनेक जण इथे, धोंडे साहेब आपण सुद्धा, अनेक जण इथे आहेत. आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले, त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे, लक्ष्मण अण्णाला निवडून द्या, मी उभा आहे, मुंदडा ताईंना निवडून द्या, सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते. आमची जात काढली जाते. कधी या बीड जिल्ह्याने जातीपातीचं राजकारण केलं, कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं, कधी माझ्या भगिनीने जातीपातीचं राजकारण केलं, कधी मी जातीपातीचं राजकारण केलं. आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आम्ही जात पात धर्म याचं राजकारण केलं.